नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीज मध्ये। तर आज आपण छान अशी गोड अशी बालुशाही रसरशीत अशी बालुशाही करणार आहोत आणि परफेक्ट प्रमाण आहे बिलकुल आपण पाहू शकणार। या प्रमाणात जर केली तर आपली बालुशाही फसणार नाही, पाक गेलेला छान होणार। आतमध्ये रसरशीत अशी बालुशाही रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया आणि घरच्या साहित्यातून होणारी आहे पहा बालुशाही। आपली गोड खायची इच्छा झाली तर लगेच आपण करू शकतो। तर या ठिकाणी मी 400 ग्राम मैदा घेतला आहे, म्हणजे जर याने प्रमाण घेतलं तुम्ही कपाने तर 2 कप आहे। तर एवढा इथे आपण मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण इथे थोडं दही टाकणार आहोत आणि जर दही आपल्याला नाही टाकायचं असेल तर बेकिंग पावडर टाकायचं 1/4 अर्धा चम्मच आणि 1/4 त्याच्या खायचा सोडा टाकायचा। मी इथे दही टाकलेला आहे त्यामुळे थोडंसं चिमूटभर आपण इथे बेकिंग सोडा टाकणार आहोत आणि आता हे पहिले आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान। आणि इथे आपण तूप टाकतो आहे या ठिकाणी। आता हे पहिले याच्यामध्ये मिक्स करून घेऊया असं। आणि अशी खूप आपण कणिक जशी मळतो तसं नाही मळायचं, तसं वरवरच पहिले हे करून घ्यायचं याच्यावर, म्हणजे बालुशाही आपली छान तयार होईल। या ठिकाणी आपण दही आणि बेकिंग पावडर टाकलेलं होतं, बेकिंग सोडा टाकलेला होता आणि ते पहिले छान आपण मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून अशी खूप आपण कणिक मळतो तशी नाही मळायची कणिकीला, थोडं अगदी पाणी टाकून मळायची। एकदम खूप पटकन पाणी नाही टाकायचं, ओबडधोबड थोडंसं जसं म्हणतो आपण रखरखीत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण कणिक कशी भिजून घेतली आहे, पूर्ण अशी येणे झाली पाहिजे, याचा असा लेयर्स दिसल्या पाहिजे, त्यानुसार आपण याचा गोळा तयार करून घेतलाय। आता हा 10-15 मिनिटाकरता आपण थोडं झाकून ठेवूया आणि इकडे पाकाची तयारी करून घेऊया। आणि आपण बालुशाही साठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत। 400 ग्राम मैदा होता, तर या ठिकाणी मी 300 ग्राम साखर घेते, म्हणजे 1.5 कप साखर घेते आहे आणि त्याच्यात अर्ध पाणी टाकायचं। तर आता या ठिकाणी आपण पाणी टाकलं आहे आणि आता हे एकदम आपल्याला एकतारीच पाक पाहिजे आहे, तर लवकरच होतं हा पटकन। आता आपण पाक तयार करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपली पूर्ण साखर विरघळल्या गेली आहे आणि पाकाला छान उकळी पण येऊन राहिली आहे। आता एक उकळी आली की इथे आपला पाक तयार होणार आहे। एकतारीच पाक हवा आहे आपल्याला, जसं आपण गुलाबजामला वगैरे पाहिजे तसाच हवा आहे। गुलाबजामपेक्षा थोडा एक मिनिट होऊ द्यायचा। तुम्ही पाहू शकाल छान तार सुटतो आहे। एकतारी पाक या ठिकाणी आपला तयार झाला आहे। या ठिकाणी मी इथे विलायची पूड टाकते थोडीशी आणि थोडा फूड कलर टाकते आहे। छान पाकाला कलर आलेला आहे। या ठिकाणी आपला पाक तयार झालेला। आता मी गॅस बंद करते आहे। तर या ठिकाणी आपलं सारण छान हे मिक्स झालेलं आहे आणि मुरले पण गेलेलं आहे। तर आता याचे आपण असं 2-3 गोळे करायचे, एकावर एक असे लावून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून त्याच्या लेयर्स छान येतील आपल्या। आता एक छोटा गोळा घेऊ, या ठिकाणी जास्त गोल नाही करायचं आहे आपल्याला, बस हलकासा हे करून प्रेस करायचं। इथे तुम्ही पाहू शकाल आपला छान लेयर्स आलेले आहे। अशी खूप कणिक जसा हा कणकेचा आपण गोळा तयार करतो मुलायम, अशी ती कणिक मळायची नाही। या ठिकाणी आणि याला मध्ये प्रेस करून एक छोटं असं छिद्र करून घ्यायचं, जेणेकरून ते सगळ्याकडून शिजले जाईल। मी सर्व बालुशाही तयार करून घेतले आहे। आता आपण तळायला घेऊया आणि बालुशाही अगदी छोट्या फ्लेमवर तळायची। मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं। आता याच्यामध्ये आपण एक एक आपली बालुशाही टाकूया।
बारीक फ्लेमवर तळली तेव्हा ती बालुशाही छान अंदरपर्यंत शिजल्या जाते. आता तिला छान शिजू द्यायची आणि थोडी अशी मध्ये मध्ये हलवायची, म्हणजे जेणेकरून ती तळाला चिकटणार नाही. आता आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊया आपल्या बालुशाह्या. पहा छान फुगत आहे, त्या छोट्या केल्या होत्या आपण आणि अंदरपर्यंत शिजल्या गेल्या पाहिजे म्हणून आपण बारीक फ्लेमवरच तळायच्या. या ठिकाणी आपल्या बालुशाह्या तळून तयार झालेल्या आहेत. छान तुम्ही पाहू शकाल, छान लेयर्स आलेले आहेत. काढून घेते. आणि दुसरे टाकून देते. या ठिकाणी आपण पाक तयार केलेला होता, त्याच्यामध्ये आता आपल्या बालुशाह्या आपण टाकूया. गरम गरमच याच्यामध्ये टाकायच्या त्या थोड्या आणि दोन्ही साईडनी पलटून द्यायच्या आणि 5 मिनिट पाकामध्ये मुरू द्यायचे, म्हणजे ते छान मुरल्या जातात. आता आपण पहिली बॅच ही पाकमध्ये टाकले होते. 5-7 मिनिट छान मुरलेले आहे. त्या पाकाच्या बाहेर काढून घ्यायचे आणि उर्वरित त्याच्यात टाकून घेते पाकामध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपली अशी छान रसरशीत अशी छान बालुशाही तयार झाली आहे हलवाई स्टाईल. आणि परफेक्ट प्रमाण आहे बिलकुल. या प्रमाणात जर केली तर आपली बालुशाही फसणार नाही, छानच होणार आहे अगदी. आणि या ठिकाणी आपण पाहू शकणार, पहा कशी छान आतपर्यंत पाक गेलेला आहे. छान आतमध्ये रसरशीत अशी बालुशाही आपली तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करून पहा बालुशाही. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला.